हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठवीता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। यशवंत वंशा बहुभूष विले, भूदेव संता सदा तोष विले, जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळ राया। जिये पदवीचेनी पोषके, ते माते पावती यथा सुखे, हे मज पाळती मज विषेखे आवडे करू। ओवी परत एकदा बघूया। जिये पदवीचेनी पोषके, ते माते पावती यथा सुखे, हे पावती मज विषेखे आवडे करू। 10व्या अध्यायातल्या ओवीवरती आपण आज चिंतन करणार आहोत। ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाची ही जी परंपरा आहे बाबासाहेब महाराज मंदिरामधली, त्याचं हे 16वं वर्ष आहे आणि 16 वर्षांमध्ये 2-4 वेळेला मलाही संयोजकांच्या मध्यस्थीने ही केशवराज बाबासाहेबांची सेवा या ठिकाणी मला करता आली। त्याचा मला प्रत्येक वेळी आनंद झाला आणि आज देखील या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या ठिकाणी सेवा करू शकतो आहोत आणि मला ती सेवा करण्याची संधी संयोजकांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनातनं ऋणी आहे आणि ही बाबासाहेब महाराजांची इच्छा आहे असं मी समजतो। त्यांनी माझ्यावरती केलेली कृपा आहे की या ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या सत्संगामध्ये मला या ठिकाणी यायला मिळायला लागलेलं आहे आणि त्या निमित्ताने हे चिंतन करता येत आहे। हे चिंतन आपलं 16 वर्षापासून चालू आहे, आपण जे करता आहात 16 वर्षापासून। मला असं वाटतं की 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानासंबंधीचं हे चिंतन आपण करतो आहोत आणि अतिशयोक्ती ठरू नये, पुढची 16,000 वर्षे देखील चिंतन करावं लागेल अशा प्रकारचा हा आता अद्वितीय अशा प्रकारचा ग्रंथ आहे। संस्कृतमधून प्राकृतमध्ये जे धर्मग्रंथ आलेला आहे तो पहिलं काम ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे। भगवद्गीतेला त्यांनी मराठीमध्ये आणलं, प्राकृतामध्ये आणलं, तुमच्या माझ्या भाषेमध्ये आणलं, आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आणलं। ही ज्ञानेश्वर महाराजांची आपल्यावरती कृपा आहे आणि तो प्राकृतमध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आणलेला आहे। या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की हा संभ्रम निवृत्तीचा ग्रंथ आहे। वेगवेगळ्या स्तरावरती जे संभ्रम आहेत, मग ते व्यावहारिक असतील, लौकिक असतील, पारलौकिक असतील, अलौकिक असतील, आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून संभ्रम निर्माण होतो त्या संभ्रमाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे। या ग्रंथामध्ये आपण गेलो, त्याची शिकवण आपण समजून घेतली, त्या शिकवणीनुसार आपण जर काही त्यातनं सिद्धांत काढायला लागलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या संभ्रमांची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे। संभ्रम निवृत्ती त्याचं महत्त्व का आहे तर अयोग्य निर्णयाची प्रेरणा संभ्रमामध्ये असते। आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठलाही वैयक्तिक पातळीवरचा, कौटुंबिक स्तरावरचा आणि सामाजिक स्तरावरचा कुठलाही निर्णय बघा तुम्ही, निर्णय जेव्हा आपला चुकतो असं आपण म्हणतो तेव्हा ते निर्णय चुकण्याच्या मागे संभ्रम ही त्याची आपल्या एका अर्थाने प्रेरणा असते। संभ्रमामध्ये घेतलेला निर्णय असतो, हे करू की ते करू, असं करू की तसं करू, असं जेव्हा जेव्हा म्हणून संभ्रम निर्माण होतो तेव्हा त्या संभ्रमाची निवृत्ती करणारं शास्त्र आमच्याजवळ असलं पाहिजे। मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी हे ते शास्त्र आहे, ज्ञानेश्वरी हा तो ग्रंथ आहे की जो आमच्यामधल्या सगळ्या संभ्रमांना दूर करू शकेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा असतो की आम्हाला निर्णय घ्यायचे असतात आणि आम्ही बघतो, निर्णय घेत असताना सल्ले घेतो, आम्ही विचारतो एकमेकांना, कुणाला आणखी तत्वज्ञानांना विचारतो, आम्ही ग्रंथांचा आधार घेतो, आम्ही सिद्धांचा आधार घेतो आणि निर्णय करतो। मला वाटतं ते सगळ्या प्रकारचे निर्णय करण्यासाठी म्हणून पुन्हा आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथाकडे यावं लागेल की तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल त्या निर्णयाच्या शेवटापर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे। तुम्ही करून बघा, जमलं तर जमेल, प्रयत्न करायला हरकत नाहीये, ही ज्ञानदेवांची भाषाच नाहीये मुळामध्ये। तुम्ही हेच करा अशा प्रकारची भाषा आहे, तुम्ही असंच वागा अशा प्रकारचा अट्टहास आहे, तुम्ही याच मार्गाने जा अशा प्रकारचा आपुलकीचा सल्ला आहे। त्यामुळे हे निर्णय करणारं शास्त्र आहे, हे संभ्रम घालवणारं शास्त्र आहे आणि त्याच्यावरती जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्ञानेश्वरीच्या शेवटी माऊली जे पसायदान मागतायत, आता विश्वात्मके देवे, जे खळांची व्यंकटी सांडो, जो जे वांछिल तो ते लाहो, हे सगळं पसायदानचे मागतायत। त्या पसायदानाप्रमाणे समाजाची स्थिती जर व्हायची असेल तर ती स्थिती होण्यासाठी समाजाचं मन कसं असलं पाहिजे,
मग ते तशा प्रकारचं मन घडवण्याचं सामर्थ्य असणारा हा ग्रंथ आहे. ज्ञानदेवांनी विनाकारण पसायदान मागितलेलं नाहीये. संपली पूजा आणि आता ते मागून घ्या काय मागायचं आहे अशा प्रकारची ती भावना नाहीये. त्याची सगळी प्रक्रिया ग्रंथामध्ये मांडलेली आहे. कशा प्रकारचं समाज मन व्हावं अशा प्रकारची भूमिका ग्रंथामध्ये मांडलेली आहे आणि ग्रंथामध्ये मांडत असताना स्वतः ती भूमिका जगून देखील दाखवलेली आहे. म्हणजे एकीकडे आपलं जगणं लोकांच्या समोर मांडलेलं आहे, दुसरीकडे ज्ञानेश्वरीतनं तत्वज्ञान मांडलेलं आहे आणि त्या तत्वज्ञानाच्या आधारावरती पसायदानामधली अत्युच्च पातळीचा जो समाज त्यांनी अपेक्षित केलाय तो अत्युच्च पातळीचा समाज आणण्याची प्रक्रिया देखील ज्ञानदेव त्या ठिकाणी मांडतात. त्यामुळे ह्या ग्रंथाचं एक अद्वितीय अशा प्रकारचं महत्व आहे. आणखी या ग्रंथाचं महत्व बघत असताना आम्हाला बघावं लागेल की आणि ते सगळ्यांहून श्रेष्ठ आहे ते साक्षात देवांचं मनोगत आहे. कल्पना करून बघा, कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला घेऊन श्रीकृष्ण मध्यावरती उभे आहेत. श्रीकृष्णाचे आणि अर्जुनाचे सगळे नातेवाईक दोन पक्षामध्ये विभागलेले आहेत. श्रीकृष्ण त्यांच्या कुटुंबाचा भागच आहेत आणि मग ते विभागलेले असताना त्या संभ्रमावस्थेमध्ये अर्जुन काय किंग कर्तव्य मूड अशा प्रकारचा झाला, मी काय करू समजत नव्हतं त्याला. आणि मग त्या परिस्थितीत त्यांनी प्रश्न विचारले आणि त्याच्या उत्तरादाखल भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली आहे. एक लक्षात घ्या, ते भगवंत असले तरी त्यांना मन आहे, भगवंत असले तरी त्यांना आप्त आहेत, भगवंत असले तरी परिस्थितीचं गांभीर्य आहे आणि हातामधला उपलब्ध वेळ तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये भगवद्गीता सांगताना भगवंतांनी ती संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडलेली आहे. त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन ज्याला आपण म्हणतो की दोन ओळींच्या मध्ये काहीतरी संदेश आहे अशा प्रकारची पण भूमिका भगवंतांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि अत्यंत संक्षिप्त स्वरूपामध्ये हे सगळं तत्वज्ञान भगवंतांनी त्या ठिकाणी मांडलं. आणि मला असं वाटतं की नंतर काही वर्षांनी भगवंताच्या लक्षात आलं, 1-2-2.5 हजार वर्षानंतर, 3,000 वर्षानंतर, की आता मी जे सांगितलंय ना ते अजून जरा मोकळेपणाने सांगायची गरज आहे, अजून जरा खुलवून सांगायची गरज आहे, अजून जरा सोपं करून सांगायची गरज आहे. आणि ते सगळं सांगण्याचं काम ज्ञानदेवांच्या माध्यमातून भगवंतांनी केलेलं आहे. त्यामुळे हे भगवंताचं मनोगत आहे, हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ही संतांची भाषा आहे. कोण आहेत? समकालीन संतांची भाषा आहे. कोण आहेत म्हणतात ज्ञानेश्वर? हे महाविष्णूचा अवतार आहे, हे भगवंताकडूनच आलेले आहेत. भगवंत ते साक्षात. मला असं वाटतं की भगवंत त्या दृष्टीने स्वतःच हे सगळं सांगायला लागलेले आहेत आणि आणखी सोपं करून सांगण्याच्या भूमिकेमधून त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. आणि मग या ग्रंथामध्ये चेतनाची चर्चा आहे, अचेतनाची चर्चा आहे, जीवाची चर्चा आहे, शिवाची चर्चा आहे, जीवशिव ऐक्याची चर्चा. कुठला म्हणून विषय माऊलींनी सोडलाय असं याच्यामध्ये नाही. आपलं आयुष्य सुफल करण्यासाठी, आपलं काय म्हणता येईल नरदेह सार्थकी लावण्यासाठी म्हणून जे जे करावं लागतं ना ते सगळं करण्याची क्षमता, ते सगळी सांगण्याची क्षमता या ग्रंथामध्ये आहे अशा प्रकारचा आपल्याला म्हणता येईल. म्हणून हा शिरोधार्य ग्रंथ आहे, म्हणून हे पारायण आहे, म्हणून ही प्रवचनं आहेत आणि म्हणून हे वर्षानुवर्ष चालत आलेलं ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचं भावार्थ दीपिकेचं चिंतन आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता आपण बघूयात की ह्या ज्ञानेश्वरीमधल्या 10व्या अध्यायामध्ये आपण आता चिंतनासाठी जी ओवी घेतली त्या ओवीचं स्वरूप आता आपण थोडक्यामध्ये बघूयात. 10वा अध्याय म्हणजे काय आहे? 18 अध्यायाची गीता आहे. 9 अध्यायामध्ये उत्तरार्ध संपलेला आहे. बऱ्यापैकी अर्जुनाची भूमिका पण तयार झालेली आहे. अर्जुन आणि भगवंताचे प्रश्नोत्तर सुरू आहेत आणि एक एक प्रश्नाची उकल त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाच्या समोर त्या ठिकाणी करायला लागलेले आहेत आणि अर्जुनाचा संभ्रम घालवायला लागलेले आहेत. संभ्रम जे होते ते घालवत आहेत भगवंत त्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये पूर्वार्धाच्या पहिल्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे 10व्या अध्यायामध्ये की तेषाम सतत युक्तानाम भजता प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धी योगंतम एन मामू पयांती ते. अशा प्रकारचा श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या श्लोकावरती माऊली चिंतन करतायत. जिये पदवीचे नि पोषके ते माते पावती यथा सुखे हे पाळती मज विषेखे आवडे करू. अत्यंत साधी आणि सुंदर अशा प्रकारची ओवी आहे. या ओवीचा भावार्थ आपण समजून घेऊ म्हणजे आणखी या विषयाशी तादात्म्य करायला आपल्याला सोपं जाईल. भावार्थ काय आहे की उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने, उपासनेच्या भक्तीच्या ज्या स्थितीच्या पोषणाने भक्तांना मी पावतो, भक्तांना मी स्वीकार करतो, भक्त माझ्यामध्ये विलीन होतात, अशा स्थितीमधल्या भक्तांच्या बद्दल मला विशेष आदर आहे. अशा स्थितीमधले भक्त आणि त्यांची ती स्थिती मला मनापासून आवडते. भगवंताचं कथन आहे, भगवंताचं निवेदन आहे की माझे जे भक्त आहेत त्या भक्तांची भक्ती अशा पातळीवरती गेली की त्या पातळीवरती गेलेल्या भक्तीने माझं आणि त्यांचं एकत्र येणं झालं. ते मला पावले. काय म्हणतात? पदवीचे नि पोषके ते माते पावती यथासुखे. आनंदाने माझ्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. कशाच्या माध्यमातून? पदवीच्या माध्यमातून. पदवी कुठली आहे? भक्तीच्या संदर्भातली पदवी आहे. भक्तीच्या संदर्भामध्ये एक विशिष्ट स्तर जेव्हा भक्त प्राप्त करतो तेव्हा त्याला भगवंत यथासुखे प्राप्त होतात
आणि ते जे प्राप्त होतात, ती जी स्थिती आहे प्राप्त होण्याची, ती जी भक्तीची अत्युच्च परिसीमा आहे, ती भगवंत म्हणतात मला मनापासून आवडते. या ओवीवरती आपण या ठिकाणी आता त्या ठिकाणी चिंतन आपल्याला करायचं आहे. या ओवीमध्ये 3 गोष्टी भगवंत सांगतायत. पहिली गोष्ट सांगतायत त्याला प्राप्त करण्याचा मार्ग कुठला आहे, आणि तो निश्चित प्रमाणामध्ये भक्तीचा आहे. म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग भगवंत सांगतायत ती भक्ती आहे, असं भगवंताचं या ठिकाणी निवेदन आहे. दुसरं सांगतात त्यांची खरी आवड काय आहे, कारण ते म्हणतायत नाही या ठिकाणी, हे पाळती मज विषेखे आवडे करून. मी आवडीने करतो म्हणाले. काय करतो? आवडीने बघतोय मी की त्यांची जी स्थिती आहे ती माझ्या अत्यंत आवडीची आहे. म्हणजे भगवंताच्या आवडीचा विषय पण इथे आलेला आहे, भगवंतापर्यंत जाण्याच्या मार्गाचा दिशानिर्देश पण इथे आलेला आहे. आणि तिसरं महत्वाचं आहे की भक्तीचं श्रेष्ठत्व भगवंतांनी इथे अधोरेखित केलेलं आहे. हे सांगायची गरज काय आहे माहितीये का? भगवद्गीतेचा अर्थ लावत असताना वेगवेगळ्या शास्त्रकारांनी, वेगवेगळ्या तत्वज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचा लावलेला आहे. आणि तो लावत असताना कुणी कर्म मार्गाच्या दृष्टीने, कुणी ज्ञान मार्गाच्या दृष्टीने, कुणी भक्ती मार्गाच्या दृष्टीने तो अर्थ लावत गेलेला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवरती हे आम्हाला बघणं महत्वाचं आहे की भगवंताला काय आवडायला लागलेलं आहे. भगवंताला तेच आवडायला लागलेलं आहे. भक्त जेव्हा त्याची एक विशिष्ट प्रकारची पदवी प्राप्त करणारी भक्ती करतो, म्हणजे याचा अर्थ एका दर्जाची भक्ती करतो, त्या दर्जाची जी भक्ती आहे ना ती भगवंताला आवडते, आणि तो भक्त भगवंताला आवडतो आणि भगवंत त्याला आपलंसं करून घेतात. अशा अर्थाने ही ओवी महत्वाची आहे. ही भगवद्गीतेमधल्या भक्ती, कर्म आणि ज्ञान या 3 भगवंताला प्राप्त करून घेणाऱ्या वाटांचा निवाडा करणारी देखील ही ओवी या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल. हे का म्हणतोय मी, मुद्दाम सांगतोय काय, वेदांत शास्त्र पण आपल्याकडे एक आहे. वेदांत शास्त्र, माझा त्याचा फारसा अभ्यास नाहीये, परंतु जेव्हा प्रश्न येतो तेव्हा वेदांतामध्ये आपल्याला बघावं लागतं की तिथे काय म्हणलं चाललेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये एक मांडणी अशा केली गेलेली आहे. त्या मांडणीमध्ये असं म्हणलेलं आहे की भक्तीनी भगवंत प्राप्त होत नाही. त्यांनी सिद्धांत मांडलाय की विचार पाहिजे आहे, विचारामधून येणारं ज्ञान पाहिजे आहे, आणि मग त्या ज्ञानाच्या चक्षुनी तुम्हाला भगवंत प्राप्त होईल, अशा प्रकारचा सिद्धांत वेदांतामध्ये मांडला आहे. एवढा सिद्धांत मांडला असताना तर हरकत नव्हती की ठीक आहे, ज्ञानाने पण भगवंत प्राप्त होतो असं आपल्याला म्हणता आलं असतं. पण तेवढा सिद्धांत मांडून वेदांत शास्त्र थांबत नाही. त्याच्या पुढचा एक सिद्धांत वेदांत शास्त्र मांडतं आणि म्हणतं की भक्ती जी आहे ती क्रिया आहे, भक्ती जी आहे ते कर्म आहे, आणि कर्माला भगवंत प्राप्त होत नाही, कर्माने भगवंत प्राप्त होत नाही, तो ज्ञानानेच प्राप्त होतो. त्यामुळे जे भक्त आहेत, जे भगवंताची भक्ती करतात, अशांनी काय केलं पाहिजे, भक्ती केल्यानंतर विचार केला पाहिजे, आणि विचार केल्यानंतर ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, आणि मग ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा वेदांतामधला विचार आहे. ते काय, ज्ञानात येव तू कैवल्यम आहे, ऋते ज्ञानम आहे, ज्ञाने विन एके आहे, हे सगळे प्रमाण आपल्याला, ही सगळी भाषा वेदांताची आपल्याला मांडता येईल. सार काय आहे, वेदांत शास्त्राच्या दृष्टीने भगवंत प्राप्त होत नाही. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने भक्ती ही क्रिया आहे, आणि क्रिया असल्यामुळे भक्तीला व्युत्पत्ती, प्राप्ती, विकार, संस्कार आणि नाश हे 5 प्रकारचे फल फक्त मिळू शकतात. या 5 फलांच्या पलीकडे भक्तीने काही साध्य होत नाही, असा वेदांतांनी विचार मांडलेला आहे. म्हणून आपल्याला म्हणावं लागतं की भगवंतांनी भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. आपल्या भक्तीचं काय महत्व आहे, भक्तीने भगवंत कसा प्राप्त होतो, ती पदवी नेमकी काय आहे, हे सगळं बघण्याची गरज का पडते आहे, कारण वेदांत शास्त्राने अशा पद्धतीने ऋते ज्ञानम म्हणून ज्ञानाशिवाय तुम्हाला भगवंत प्राप्त होणार नाही, अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. थोडक्यात काय आहे तर वेदांत शास्त्र सांगतं भगवंत प्राप्त करण्यासाठी तुम्हाला विचार आणि ज्ञानाची गरज आहे. तुम्ही भक्ती केली तरी चालेल, तथापि भक्तीच्या नंतर तुम्हाला आणि विचार आणि ज्ञान करावं लागेल, कारण भक्ती ही क्रिया आहे, आणि क्रियेला, कर्माला भगवंत प्राप्त होत नाही. क्रियेची 5 प्रकारची फळं आहेत, आणि त्या फळामध्ये भगवंताचं दर्शन, भगवंताची प्राप्ती येत नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण हा वेदांताचा विचार बघितलेला आहे. आता बघूयात की आमचे लोक काय म्हणतात. आमचे लोक म्हणजे असं लक्षात घ्या, आमचे लोक म्हणजे वारकरी लोक काय म्हणतात, आमचे संत महात्मे काय म्हणतात. भगवंतांनी तर सांगितलेलं आहे, पण आमच्या संतांनी काय सांगितले. तुकारामांनी साध्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष संतांची. तोंडामध्ये नाव असावं भगवंताचं, आणि त्याच्या हातामध्ये मोक्ष यावा. मोक्ष म्हणजे काय आहे हे ज्ञानी तरी काय करतात, मोक्षासाठी सगळी मरमर चाललेली आहे. ज्याला त्याला मोक्ष पाहिजे आहे, नरदेहामध्ये आल्यानंतर प्रधान साध्य काय असणार तर मोक्ष आहे. मोक्षाच्या तिथेच भगवंत देखील भेटतात, आणि ते सांगतात की जा रे बाबा, तुझ्यासाठी दरवाजा उघडलेला आहे, आता तुला मोक्ष, कैवल्य पद, आणखी काय ते म्हणायचं आहे ते निजधाम, अजून काय काय म्हणायचं तिथे तुला जायचं, तो पास देतात भगवंत आपल्याला, आणि तो पास घ्यायचा आणि पुढे जायचं आहे. मग तुकोबाराय आमचे काय म्हणतात की मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. बहुतांची म्हणजे काय
तुकारामांचे पूर्वसुरी जे आहेत, त्यांच्या आधीचे जे संत आहेत, त्यांनी भक्ती करून नामस्मरण करून नामस्मरणाच्या आधारावरती भगवंताला प्राप्त करून घेतलेले असं म्हणलेलं आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला म्हणतात. असं कोणी ऐकलाय का तुम्ही? नाव घेतलं त्यांनी आणि तो वाया गेला, त्याला भगवंताची प्राप्ती झाली नाही, त्याला सगळ्या प्रकारचं सुख प्राप्त झालं नाही, अलौकिक सुख प्राप्त झालं नाही, असं होत नाही म्हणतात. माऊली तरी काय बोलतायत? देवाची द्वारे उभा क्षणभरी तेथे मुक्ती चारी साधी गेल्या. सर्व 4 प्रकारच्या मुक्ती ज्या आहेत त्या त्याला साधतात असं त्या ठिकाणी ते म्हणतात. आणि काय तैसे जाना ब्रह्मज्ञान बापुडे भक्तीशिवाय. भक्तीशिवाय ते काय जे ब्रह्मज्ञान आहे ते बापुडे असं म्हणतात. तैसे जाना ब्रह्मज्ञान बापुडे विन भक्ती. भक्तीशिवाय ब्रह्मज्ञानाला अर्थ नाही. हे 2 प्रकारचे विचार आम्ही बघितले. वेदांताचा विचार बघितला, भक्तीने परमात्मा प्राप्त होत नाही. आणि आम्ही वारकरी संतांचा विचार बघितला, भक्तीशिवाय परमात्मा प्राप्त होण्याचा मार्गच नाही म्हणतात. कारण काय आहे? तैसे जाना ब्रह्मज्ञान बापुडे विन भक्ती. भक्तीशिवाय ब्रह्मज्ञानाला अर्थ नाही, अशा खंडणी त्या ठिकाणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवरती या 10व्या अध्यायामधल्या 36व्या ओवीमध्ये भगवंत काय म्हणतात? याला एक विशेष महत्व प्राप्त होतं. ती सामान्य ओवी राहत नाही, ती निवाडा करणारी ओवी होती, ती संभ्रम घालवणारी ओवी ठरते, ती निर्णयापर्यंत घेऊन जाणारी ओवी ठरते. म्हणून त्या ओवीकडे आपल्याला त्या पद्धतीने बघावं लागेल. काय होतं? व्यापक अर्थाने भगवंतांनी वेदांताच्या चर्चेवरती फुलीच मारलेली आहे. तसं काही नाही म्हणाले. ते ज्ञान भक्ती गंमत काय आहे माहिती का? हे जे ज्ञानी आहेत ना, साधा एक त्यातला आपल्याला कुठे वादविवादाचा विषय नाहीये, परंतु ज्ञानांच्या दृष्टीने काय आहे? मुक्ती महत्वाची आहे. ज्ञानी जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मुक्ती महत्वाची आहे आणि भक्ताच्या दृष्टीने भगवंत महत्वाचा आहे. आणि त्या दोघांमध्ये एक प्रकारचा संघर्ष आहे. कोणता मार्ग चांगला तिथपर्यंत ठीक आहे, कोणता मार्ग सुलभ तिथपर्यंत चर्चा ठीक आहे, परंतु एखाद्या मार्गाने भगवंत प्राप्तच होत नाही ही जी वेदांताची भूमिका आहे, त्या भूमिकेवरती एक प्रकारचं फुली मारण्याचं काम या अत्यंत सुंदर अशा ओवीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भगवंतांनी आणि ज्ञानदेवांनी केलेलं आहे. आणि भक्तीच्या मार्गामधून तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकता अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला बघायला मिळते आहे. काय आहे ह्या ओवीच्या मागच्या काही ओव्या जर तुम्ही बघायला गेले, कसं होतं? प्रवचन करायला एका ओवीवरती चिंतन मांडायचं असतं आणि त्यांनी आधीच्या ओव्या बघून ठेवलेल्या असतात. माझ्यासारखा जो असतो तो त्याच दिवशी बघतो, कारण इतर वेळेला तो बघत नाही. पण जे सराईत असतात त्यांचं सगळं पाठांतर पण असतं, त्याच्यामुळे मागचे दृष्टांत बघितले पाहिजे. आधी माऊली काय म्हणतात बघा, की एखादं नवीन बाळ आहे आणि ते नुकतंच खेळायला लागलंय आणि खेळण्याशी खेळायला लागलेलं आहे. मग त्याची आई काय करते, की सुरुवातीला त्याला साधी साधी खेळणी देते, मग नंतर थोडी त्याची प्रवीणता आली की अजून मोठं खेळणं आणि मग कधीतरी रिमोटची गाडी पण त्याच्या हातामध्ये देते. त्या मुलाची प्रगती पाहून त्या पद्धतीने खेळणं दिलं जातं. इथे भगवंत काय करतात, की भक्ताला सुरुवातीला साध्या साध्या पद्धतीने भक्ती करायला सांगतात आणि मग नंतर सांगतात की ही विशिष्ट प्रकारची भक्ती, ही चांगल्या प्रकारची भक्ती, ही आणखी चांगली भक्ती, ही आणखी चांगली भक्ती. भक्तीमधल्या एका एका पायरीवरती त्याला घेऊन जातात आणि मग संदर्भ येतो जिये पदवीचे नि पोषके. अशा पायरीवरती घेऊन जातात, अशी पदवी त्याला प्राप्त होऊन जाते की ज्याच्या माध्यमातून ते माते पावती यथा सुखे. खेळणं देतात हळूहळू सुरुवातीला सकाम असेल, सकाम स्मरता नाम नाम पूर्वी सकळ काम, निर्विकल्पे स्मरता नाम होई दहन पापाचे. नाथ महाराजांची भाषा आहे. सकाम करू द्या म्हणाले, आणि काही हरकत नाही. त्याचं काय? सकाम स्मरता नाम नामपूर्वी सकळ काम. त्याच्या इच्छा पूर्ण होतील म्हणले, संसाराबिंसारातलं काही बिघडत नाही त्याने. पण जेव्हा त्याचं ते प्रावीण्य त्याच्यामध्ये त्याला येईल तेव्हा त्याला नवीन खेळणं देऊन आम्ही निष्काम भक्तीचं, आणि मग अशा निष्काम निर्विकल्प अशा पद्धतीने त्याला भक्ती करता आली की मग तो भगवंतापर्यंत पोहोचेल. भगवंत हेच करतात. भगवंत त्याला त्या आईसारखं वरच्या वरची खेळणी द्यायला जातात आणि ती खेळणी दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये ती पदवी प्राप्त करण्याची गती त्याच्यामध्ये येऊन जाते. आता काय आहे माहितीये का? पदवी प्राप्त होणे म्हणजे काय आहे? भक्ती परिपुष्ट होणे. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर भक्ती परिपुष्ट झाली पाहिजे, आणि ती भक्ती परिपुष्ट झाल्यानंतर भगवंत आपला स्वीकार करतात. भगवंतांनी एकदा स्वीकार केल्यानंतर आपली जी ती अवस्था आहे ती भगवंत म्हणतात मला आवडते, आणि मग भगवंत आपल्याला रिटर्न गिफ्ट देतात. आता रिटर्न गिफ्ट देताना काय होतं भगवंताचं? त्यांनी लक्ष्मी आई साहेबांना काहीतरी पाय दिलेत असं म्हणतात, त्या पुराणामध्ये कथा आहे. कुबेराला काही शरीर आपलं दिलंय, पण आमच्या भगवत भक्ताला साक्षात परमेश्वर भगवंतांनी चित्त देऊन टाकलेलं आहे. इतकं मोठं रिटर्न गिफ्ट या जगामध्ये कोण देणार आहे मला तुम्ही सांगा? भक्ती केल्यानंतर, ती भक्ती परिपुष्ट झाल्यानंतर, भक्तीमधला अधिकार प्राप्त झाल्यानंतर, आणि ती पदवी प्राप्त जो भक्त आमचा आहे त्या भक्तासाठी भगवंताचं रिटर्न गिफ्ट काय आहे? तर ते रिटर्न गिफ्ट म्हणजे त्याचं चित्त आहे. भगवंतांनी वर्णन केलं, मी चित्त
तत्र तिष्ठामी नारद ही भगवंताची भाषा आहे. माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे, हे त्याचं तुकाबाबांनी केलेलं सही सही भाषांतर आहे की माझे भक्त जिथे गातायत, माझं नाव जिथे घेतायत, मी तिथे उभं राहतो म्हणाले. आणि का नाही उभं राहणार मला सांगा ना. त्याच्या आवडीचा तो विषय आहे. भगवंत कशाचा भुकेला आहे? भगवंत भावाचा भुकेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल प्रेम असणाऱ्या लोकांचं त्याच्याजवळ तीच तर एक कमतरता आहे. त्याच्याजवळ कमतरता काय भगवंताकडे, की ज्याच्याकडे जे नाही ना त्याला त्याचं अप्रूप असतं. बघा आता माझ्याकडे तो आता हे सगळं करत असताना, हे लाईव्ह करत असताना पिंपळगावकरजी त्यांच्या मुलांनी सगळं सहकार्य केलं आणि माझ्या लक्षात आलं की ते जे स्टँड असतं माईकला लावायचं, मोबाईलला फिक्स करण्याचं, ते माझ्याकडे नाहीये. मला त्याचा अप्रूप आहे. उद्या कदाचित बाजार उघडला आणि मला बाजारामध्ये जाता आलं तर कदाचित मी स्टँड आधी घेऊन घेईल. का तर मला त्याचा अप्रूप आहे. कारण लोक त्या स्टँडवरनं ते माईक त्यांचा तो मोबाईल फिक्स करून छान बोलू शकतात. मी तितकं चांगलं बोलू शकत नाही. श्रोत्यांची गैरसोय होऊ शकते. मला त्या गोष्टीचा अप्रूप आहे. मी ती गोष्ट आधी घेणार. भगवंताच्या ठिकाणी अप्रूप कशाचं आहे? त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांची वानवा आहे त्याच्या ठिकाणी अप्रूप आहे. त्याला मिळत नाहीत ती माणसं प्रेम करणार. काय होतं माहितीये का, की हे जे भक्त आहेत ना, ज्ञानी लोक आहेत ना, यांना काय म्हणू नये पण ते भगवंताचा पण साधन म्हणून विचार करतात. त्यांचा उद्देश मुक्ती मिळवण्याच आहे, बाकी काही नाही. त्यांना नरदेहामधून सुटका करून घ्यायची आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम जठरे शयनम ही आचार्यांची जी भाषा आहे ती त्यांच्यासाठीच आहे. त्यांना पुन्हा पुन्हा इथे जन्म जो व्हायला लागलाय त्या जन्मातून त्यांना बाहेर पडायचं आहे. आणि त्या जन्मातून बाहेर पडायचा जो ई पास आहे तो ई पास आमच्या भगवंताजवळ असल्यामुळे त्यांना भगवंत पाहिजे आहे. आणि भगवंत आमच्यापेक्षा चतुर आहेत. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. त्याच्याजवळ काय कमी ओळखायला तो लगेच ओळखतो की अरे ह्याला काय पाहिजे आहे, नेमकं याला माझ्याकडनं ई पास पाहिजे, देऊन टाकलेला आहे. त्याला दुसरं काही देत नाहीत भगवंत. बघा त्याच्या बदल्यामध्ये आमच्या संतांची भाषा तुम्ही बघा. वारकरी संत काय बोलतात. जे भक्ती संप्रदाय आपण आता इथे चिंतन करायला लागलो त्या भक्ती संप्रदायामध्ये तशा प्रकारची पदवी प्राप्त केल्यानंतर, भगवंत प्राप्त झाल्यानंतर, मुक्तीचं द्वार उघडल्यानंतर आमच्या संतांची भाषा काय बघा. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दैभात, वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. बघा काय भाषा आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. या मृत्यूला आणि जन्माला आम्ही भीतच नाही म्हणाले. किती किती जन्म जरी आमचे झाले तरी चालतील. आम्हाला त्या मुक्तीचा दरवाजा उघडलाय का बंद आहे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. आम्हाला काय पाहिजे आहे. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दैभात. काय आहे काला? भगवंताच्या मुखामध्ये घास भरवायचे आणि भगवंत आपल्या मुखामध्ये घास भरवणार आहे. हे जे सख्य आहे भगवंताचं आणि भक्ताचं, त्या सख्याची हे सगळे संत भुकेले आहेत. म्हणून त्यांची ही भाषा आहे. आणि म्हणून ज्ञानांच्या पेक्षा ते वेगळे ठरायला लागलेले आहे. ज्ञानांना मोक्ष पाहिजे आहे आणि भक्तांना भगवंत पाहिजे आहे. भगवंताचा सहवास पाहिजे आहे आणि भगवंताचा सहवास त्यांना पाहिजे असल्यामुळे भक्त भगवंताला अधिक प्रिय आहेत. भगवंताकडे वानवा असणारी गोष्ट भक्ताजवळ आहे. भगवंताला ज्याची कमतरता आहे ते प्रेम भक्तांच्या जवळ आहे. म्हणून भगवंताचं आणि भक्ताचं एक सख्य आपल्याला युगानुयुगे बघायला मिळायला लागलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती या ओवीचं आपल्याला चिंतन करावं लागेल. जी ए पदवीचेनी पोषके, तशा प्रकारची पदवी ज्याला प्राप्त होते ते यथासुखे मला पावती मज पावती, ते बाते पावती यथासुखे आनंदाने. काय ते शरीर बिरीर काही त्रास करून घेत नाहीत. एका पायावर उभं राहत नाहीत. शरीराचे हाडकाड करत नाहीत. मौन बाळगत नाहीत. काय आणखी अन्न त्याग करत नाहीत. काय आहे ना तो आपला तुकोबांचा अप्रतिम एक अभंग आहे. नको सेवडू अन्न नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी. काय नामच घ्या म्हणले. जंगलात जाऊ नको, काही करू नको, कुठे जायची गरज नाहीये. म्हणजे ह्या भक्तीचा सुलभ मार्ग जो आहे त्या सुलभ मार्गाचं चिंतन या ठिकाणी मांडलेलं आहे. थोडक्यात काय, माऊलींच्या मते भक्तीच्या माध्यमातून कैवल्यपद, मोक्ष, मुक्ती आणि त्याहून श्रेष्ठ असे परमात्म्याचे सानिध्य लाभते. आमच्यासाठी तो संदेश महत्वाचा आहे. या ओवीचा अर्थ आम्ही तो काढला पाहिजे की आम्हाला भक्तीच्या मार्गाने भगवंत या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणतात. आणि खरं सांगायचं ना, ही ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरती प्राकृतामध्ये ग्रंथ निर्मिती करण्याचा मूळ हेतू ज्ञानदेवांचा तो होता. त्यांनी जग बघितलं होतं. आणि जग बघितलं म्हणजे आता काही लोक म्हणतील 16व्या वर्षी कसं जग बघितलं, त्यांना कसं कळालं, काय कळालं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर स्वतःच्या चरित्राबद्दल काही ठिकाणी बोलतात आणि मग तिथे म्हणतात, वैसेची या गावानं येतात बालवयीच सर्वज्ञता उदितयात, तैशी दशेची वाटन पाहता बालवयीच सर्वज्ञता वरितयात. स्वतःबद्दलचं चिंतन आहे. भले ब्रह्मज्ञानाबद्दल बोलतायत त्या ओघाने, परंतु चिंतन स्वतःबद्दलचं ते आहे की वैसेची या गावाने येतात. वयाची गरज पडत नाही म्हणले. त्या स्थितीला जायची गरजच नाहीये. म्हातारा तरुण वयस्क व्हायची गरजच नाही. वैसेची या गावाने येतात बालवयीचं सर्वज्ञता वरितयात. सगळी सर्वज्ञता
लहानपणामध्ये माऊलींना लाभलेली होती आणि त्या सर्वज्ञतेचा उपयोग करून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरीमध्ये हा सुगम मार्ग तुमच्या माझ्यापर्यंत त्यांनी पोहोचवला। त्यामुळे काय आहे, त्यांचा हेतूच मुळामध्ये हा आहे की भक्तीच्या मार्गाचा प्रसार करायचा आहे, भक्तांना त्यांचा मार्ग आणखी त्याच्याही पेक्षा सुलभ करून द्यायचा आहे। आणि हे ज्ञानदेव सांगतायत, लक्षात घ्या, ज्याच्या नावामध्ये ज्ञान आहे आणि ज्याच्या आज्ञेमध्ये योग आहे। आपल्याला ज्ञान, योग आणि भक्ती असा जेव्हा आम्ही एक विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येते की ह्यांचं नावच ज्ञानदेव आहे, त्यामुळे ज्ञानाचा तर प्रश्नच नाही, ते ज्ञानाचे देव आहेत। आमच्या तुकोबांची पण तीच भाषा आहे, ते ज्ञानाचे देव आहेत। आणि इकडे योगाच्या बाबतीत विचार केला तर त्यांच्या आज्ञेमध्ये योग आहे। मुक्ताबाईंना मांडे खाऊ वाटल्यानंतर आपली पाठ वाकवली मुक्ताबाईंच्या समोर आणि सांगितलं, मुक्ते माझ्या पाठीवरती मांडे भाज। याचा अर्थ काय आहे, योग त्यांच्या आज्ञेमध्ये आहे। अशा अत्यंत अधिकारी सत्पुरुषाच्या, संताच्या मुखातून की ज्याच्या ज्ञानाचा जो देव आहे आणि योग ज्याच्या आज्ञेमध्ये आहे, ते ज्ञानेश्वर आम्हाला या ठिकाणी भक्तीची उपासना करायला सांगतात, भक्तीचं महत्व सांगतायत। त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि तो भक्ती भगवंताच्या प्राप्तीचे माध्यम म्हणून जे ज्ञानदेवांनी सांगितलंय त्या पद्धतीने आम्ही त्याचा विचार करायची गरज आहे। आता फक्त मुद्दा एकच आहे की भक्ती जेव्हा आम्ही म्हणतो ना, आता हे झालं आपला हा विषय आपण आता स्पष्टपणे बघितलेला आहे की ज्ञानेश्वरी मधला विषय आपण बघितला, भक्तीचं महत्व बघितलं, वेदांत शास्त्राची मांडणी बघितली, भक्तीला कर्म ठरवल्या गेलं, त्याला कर्माची 5 फळं दिल्या गेली, त्याला मोक्षाचा अधिकार नाही असं वेदांतांनी सांगितलं। त्याच्यावरती भगवंतांनी सांगितलं की नाही, काय आहे, तेषाम सतत युक्तानाम भजता प्रीतिपूर्वकम, माझी प्रीतिपूर्वक भजन केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर मी त्याला प्राप्त होतो, असं अभिवचन भगवंतांनी आपल्याला दिलं। इथपर्यंत आपण बघितलं, आपल्या संतांची भूमिका आपण बघितली, ज्ञानेश्वरांची आणि तुकोबांची भूमिका पण आपण या ठिकाणी बघितली। त्यामुळे आता हे सिद्ध झालेलं आहे की भक्तीच्या माध्यमातून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो, काही प्रत्ययाव त्याच्यामध्ये राहिलेला नाही। मग आता त्या भक्तीबद्दल आपल्याला चिंतन केलं पाहिजे। जर भक्ती हा त्याचा सुगम सुलभ मार्ग आहे, भक्तीने भगवंत प्राप्त होणार आहे, तर त्या भक्ती संबंधीचं चिंतन आपण या ठिकाणी केलं पाहिजे। कारण ते चिंतन करून तशा प्रकारची भक्ती केल्याशिवाय आपण भगवंताच्या आवडीचे ठरणार नाही। आपल्याला भगवंताच्या आवडीचं व्हायचं आहे, त्याच्या प्रेमाचं व्हायचं आहे। मग त्याच्या प्रेमाचं व्हायचं असेल तर त्याच्या प्रेमामध्ये कुठल्या प्रकारची भक्ती बसते, कारण पदवी आलेला आहे बघा, नुसतं भक्त म्हणलेलं नाही। ते आमच्याकडे काय आहे, भक्तीला ते काय, त्याला भोळाभाव चालतो, काय काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती, हरिपाठात सांगितलेलं आहे। आता ते सांगत असताना त्याच्या मागची भूमिका लोक लक्षात घेत नाही। काळवेळ नाम उच्चारिता नाही म्हणजे असा विचार करा ना की सुखात आणि दुःखामध्ये नाही, हे वेगळंच करणार, मला लघुशंका आली तर मी नाम घेऊ की नको, अशा प्रकारचा प्रतिप्रश्न प्रवचनानंतर प्रवचनकर्त्याला करणार। तो काळवेळेचा उद्देश नाहीये। काळवेळेचा उद्देश आहे आमच्या आयुष्यामध्ये काय काळ आलाय, काय वेळ आली, अशी जी भाषा आमची असते ना, त्या अर्थाने काळवेळेचा आपण विचार केला पाहिजे। त्यामुळे भक्ती जरी साधन सोपं असलं, सुलभ असलं, अत्यंत सहजपणे भगवंतापर्यंत जाणार असलं, तरी त्या भक्तीमध्ये तशा पदवी प्राप्त करून देणाऱ्या भक्तीची आम्हाला आवश्यकता आहे असं आम्हाला म्हणावं लागतं। कितीतरी उदाहरण आहेत, काय म्हणता येईल याच्यामध्ये, पुराणामध्ये पण उदाहरणं आपल्याला सापडतात। इव्हन भगवद्गीता तुम्ही बघा, भगवद्गीतेमध्ये भक्ती हा शब्द स्वतंत्र कधी आलेला नाही। भगवद्गीतेचा उल्लेख, भक्तीचा उल्लेख जेव्हा जेव्हा भगवद्गीतेमध्ये आलेला आहे तेव्हा तेव्हा भगवंतांनी त्या भक्तीच्या मागे एक विशेषण लावलेलं आहे आणि ते विशेषण अनन्य आहे। मग अनन्यास चिंतयन्तो माम असेल, अन्य असेल, अशा प्रकारे ती भक्ती जी आहे, ती पदवी जी आहे, ती पदवी काय आहे, अनन्य भक्त ही पदवी आहे, असं त्याच्यावर सिद्ध व्हायला लागलेलं आहे। आणि मग अनन्य भक्ती ज्यांनी केली त्यांना भगवंत त्या ठिकाणी प्राप्त झाले। काय ते ध्रुवाचं बघा ना तुम्ही, आता ती छानपैकी बरं झालं करोनाच्या निमित्ताने दूरदर्शननी जुन्या मालिका सगळ्या दाखवल्या, विष्णू पुराण दाखवलं, आणखी काय चाणक्य दाखवले, आणखी महाभारत दाखवलं, रामायण दाखवलं। त्या ध्रुवाचं चरित्र बघितलं तर त्याचं वय काय आहे बघा, त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवायचं जप ते जंगलामध्ये करत राहायला लागलेले ध्रुव ऋषी, आणि त्या वयामध्ये भगवंत त्यांना प्राप्त झाले। द्रौपदीचं तुम्ही तसंच बघा, ती अनन्य भक्ती आहे द्रौपदीची, म्हणून त्या ठिकाणी भगवंत तिला प्राप्त झालेले आहेत। आणि मग अनन्य जे भक्त आहेत त्यांना मी पावतो, अशा प्रकारचा आपल्याला त्या सिद्धांताला अजून पुढे घेऊन जाता येतं। म्हणजे मी भक्तांना पावतो, भक्तीने मी प्राप्त होतो, भक्ती करणारे मला आवडतात, त्यांची भक्ती करणं माझ्या आनंदाचा विषय आहे, मला प्रेमाची माणसं पाहिजेत, असं मागच्या भागात भगवंत म्हणाले। पण आता पुढे काय आहे की ती पदवी प्राप्त झाली पाहिजे। कोणती पदवी आहे, ती अनन्य भक्तीची पदवी आहे। त्यामुळे काय होतं की अनन्य भक्ती असली पाहिजे। आता अनन्य भक्तीबद्दल अनेक प्रकारची चिंतनं मांडली आहेत वेगवेगळ्या प्रवचनकारांनी। माझ्या माहितीप्रमाणे या मालिकेमध्ये देखील काही प्रवचनकारांनी अनन्य भक्ती संबंधीचं चिंतन आपलं छान प्रकारे या ठिकाणी मांडलेलं आहे।
तर ते चिंतन अजून थोडं आपण पुढे घेऊन जाऊयात. काय असतं की माणूस आश्रयाने जगत असतो, त्याला आश्रय लागतो जगायला, आणि तो आश्रयाने जेव्हा जगतो तेव्हा त्या वेगवेगळ्या आश्रयांवरती तो अवलंबून असतो. हे व्यवहार असो की परमार्थ असो. जेव्हा त्याच्याकडे आश्रयाचे विविध पर्याय उपलब्ध असतात ना, ती अनन्य भक्ती होऊच शकत नाही. मग केव्हा होते अनन्य भक्ती? की आश्रय निवडीसाठी शिल्लकच नाहीये. निवड करायसाठी आश्रय लागतील की नाही, 2 पैकी कोणतं करू, 3 पैकी कोणतं करू, 4 पैकी कोणते 2 निवडू, हा विशेष नाही म्हणाले. अनन्य भक्तीमध्ये आश्रयांना पर्याय नाही अशी त्या ठिकाणची जी स्थिती आहे त्या स्थितीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, आणि ती स्थिती अपेक्षित आहे म्हणाले. आणि मग अशी आश्रय नसणारी, एकच आश्रय, एकाश्रयी ज्याला आपल्याला म्हणता येईल, अशा प्रकारचा जो भक्त आहे, आणि तो आश्रय कुठला आहे? तो भगवंताचा आश्रय आहे. असा भगवंताचा एकमेव आश्रय असणारा जो भक्त आहे त्याच्या संबंधीचं ते ज्ञानेश्वरी मधलं भगवद्गीतेतलं चिंतन आहे. अनन्याश्रयानाम त्यागोन्यन्यता इति अनन्यता, अशी पण त्याची फोड आपल्याला करता येते. तर ती जी मूळ आहे की अनन्य चिंतन म्हणजे काय आहे ते आपल्याला इथे बघायला भेटतं. त्या अनन्य चिंतनाचा तसा विचार केला पाहिजे. आणि मग योगक्षेम वाहाम्यहम आहे. योगक्षेम वाहाम्यहम वरती पण चर्चा झाली. अप्राप्यस्य प्राप्ती इति योगः, प्राप्यस्य पालनम इति क्षेमः, आचार्यांनी अप्रतिम पद्धतीने मांडले. पण आता अप्राप्य गोष्ट कोणती आहे त्याच्यावरती चिंतन व्हायची गरज आहे. अप्राप्य गोष्ट गाडी मिळावी ही नाहीये, अप्राप्य गोष्ट तिकीट मिळावं नाहीये, अप्राप्य गोष्ट लॉटरी लागावी नाहीये, अप्राप्य गोष्ट मुलगा शाळेत पास व्हावा हे नाहीये. अप्राप्य भगवंताचं दर्शन आहे, अप्राप्य भगवंताचं सानिध्य आहे. त्या अप्राप्यासाठी योगक्षेम मध्ये अप्राप्यस्य प्राप्ती ते भगवंत मिळवून देतात म्हणाले. कोण? अनन्य भक्ती त्याला मिळवून देते. आणि प्राप्यस्य पालनम, त्याला एकदा ती अवस्था प्राप्त झाली, जी ए पदवीचे पोषके, ती पदवी त्याला प्राप्त झाली रे झाली की भगवंताला मनामधनं आनंद होतो, आणि ती पदवीची स्थिती टिकावी तो क्षेम आहे असं लक्षात धरा. काय माहितीये का, बोलताना लोक बोलून जातात योगक्षेम वाहाम्य म्हणाले, नाही ते लौकिक पण सगळं बघतो, किराणा सामान आणून देतो, अजून काय करतो, अजून काय करतो. आता ही जी भाषा आहे की नाही, मला सांगा, तो जर योगक्षेम तशा पद्धतीने वाहत असेल, आपल्याला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. कदाचित ते काय आता तो करणारच ना, तो शेवटी त्याचं प्रेम आहे आपल्यावर म्हणल्यानंतर आपण सांगितलं ते काम करणार. परंतु एक लक्षात घ्या, ते काम करून घ्यायचे की नाही हे आम्ही ठरवलं पाहिजे. तुकारामांच्या आयुष्यामध्ये विपन्न अवस्था नव्हती का? कर्जबाजारी झाले नाहीत का? त्या मिरचीच्या आणि मिठाच्या व्यवहारामध्ये बुडले नाहीत का? लोकांचा अपवाद आला नाही का? अन्न दशा झाली नाही का? अन्य संतांच्या बाबतीत काय चोखामेळ्यांची कमी हेटाळणी झाली त्या काळामध्ये समाजामध्ये? हे लौकिक कारण सांगतो मी. या लौकिक कारणामध्ये क्षेम आणला नाही त्यांनी तिथे. भगवंताचं अभिवचन त्यांनाही होतं योगक्षेम वाहाम्यम, परंतु लौकिक कारणासाठी भगवंत त्यांनी तिथे आणले नाहीत. म्हणून आपल्यासारख्यांनी सुज्ञपणे विचार केला पाहिजे की योगक्षेम वाहाम्यम मध्ये केवळ आणि केवळ भगवंताची प्राप्ती आणि प्राप्त झालेल्या भगवंताचं अखंड सान्निध्य एवढाच आपण त्याच्यामधला अर्थ काढला पाहिजे, व्यवहारिक गोष्टीत नाही. नाहीतर आमचे संत महात्मे बघतोय, माझे सद्गुरू 12 वर्ष अंथरुणावरती पडून होते, त्याचे दोन्ही पाय काम करत नव्हते, त्यांना बसून आम्ही आंघोळ घालत होतो, बसून आम्ही गंध लावत होतो, बसून त्यांची पूजा करत होतो, पुन्हा त्यांना घेऊन जाऊन कॉटवरती आम्ही झोपवत होतो. 12 वर्ष चाललंय सातत्याने, 12 वर्ष. मग त्यात योगक्षेमाचा विचार नाही आला का? आमच्या सद्गुरूंनी त्या योगक्षेमाला एक मर्यादा घालून दिली. योगाला सांगितलं भगवंताची प्राप्ती, आणि क्षेमाला सांगितलं ती स्थिती, प्राप्त झालेली स्थिती. मला वाटतं आपण पण त्याच पद्धतीने योगक्षेमाचा विचार या ठिकाणी केला पाहिजे आहे. आता भक्तीची जी प्रक्रिया आहे, तुकाराम महाराज अगदी साध्या पद्धतीने या ठिकाणी सांगतात. ते म्हणतात की आधी भगवंताचं चिंतन करा. चिंतन केल्यानंतर काय होईल? चिंतन करा म्हणजे नाम घ्या. त्या साध्या भाषेमध्ये म्हणलं तर आधी तुम्ही त्याचं नाम घ्या, चिंतन करा. मग चिंतन केल्यानंतर काय आहे? शास्त्र सांगतं चिंतने तद्रूपता. मग तुम्ही तद्रूप होऊन जाल त्या विषयाशी. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की तेच तुमच्या डोळ्यासमोर येतं, त्याला म्हणायचं तद्रूपता. अशी तद्रूपता तुम्हाला प्राप्त होईल. आणि तद्रूपता प्राप्त झाल्यानंतर त्या चिंत्य विषयासंबंधी, ज्याचं तुम्ही चिंतन करताय त्या चिंत विषयासंबंधी एक प्रकारचं प्रेम तुम्हाला प्राप्त होईल. प्रेम तुमच्या मनामध्ये येईल, आणि प्रेम आलं ना की मग काय? भजता प्रीतिपूर्वकाम, भगवंतांनी आत्ताच सांगितलेलं आहे. तशा प्रकारची प्रीतिपूर्वक भक्ती तुम्हाला करता येईल, आणि त्या अनन्य भक्ताची पदवी तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारची तुकारामांनी केलेली मांडणी आहे. तुका म्हणे नाम मागे मागे धावे प्रेम. आधी तुम्ही नाव घ्या, नावाच्या मागे मग तुमचं तद्रूपता येईल, तद्रूपतेच्या मागे तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल, आणि त्याच्याबद्दलचं उत्पन्न झालेलं प्रेमच तुम्हाला या सगळ्या गोष्टीपासून त्याच्यापर्यंत घेऊन जाईल. आता गंमत अशी आहे की आपण भक्तीचा विषय करतो आहोत, आणि भक्तीचा विषय करत असताना, भक्तीचा विषय समजावून घेत असताना आपल्याला एक गोष्ट बघितली पाहिजे की भक्तीबद्दल कोण अधिकारवाणीने बोलू शकतं, कोण बोलू शकतं? नारद महर्षी फक्त बोलू शकतात. कारण नारदांनी जी भक्तिसूत्र मांडलेली आहेत त्या भक्तिसूत्राच्या आधारानेच भक्तीची आपल्याला उकल करावी लागते.
नारदांनी काय भक्तिसूत्र मांडलेली आहेत ती आपण जर बघितली तर आपल्या लक्षात येईल. त्यांनी एक सांगितलं, अन्याश्रयानाम त्यागोन्यन्यता इति अनन्यता. भक्तीबद्दल ते बोलतात. त्यांनी त्याच्यामध्ये भक्तीचे प्रकार सांगितले, भक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत, भक्तीच्या स्वरूपाबद्दल, भक्तीच्या पद्धतीबद्दल, भक्तीच्या फलाबद्दल या सगळ्या गोष्टींची नारदांनी चर्चा केलेली आहे. आणि एक ते नारदच करतायत असं नाही. नारदांच्या आधी देखील शांडिल्य आणि अंगिरस या दोन ऋषींनी देखील भक्तिसूत्र मांडलेली आहे. अंगिरसांचं एक अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचं एक सूत्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ते त्या ठिकाणी आपण बघूया त्या सूत्राकडे. मला ते आत्ता लक्षात येत नाही, पण ते आलं तर मी तुम्हाला तेही सांगेल. आणि मग नारदांची दोन सूत्र आपल्या समोर आहेत. अन्याश्रयानाम त्यागोन्यन्यता इति अनन्यता अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी म्हणताय यथा व्रज गोपिकानाम. यथा व्रज गोपिकानाम काय होतं माहितीये का, एखाद्या गोष्टीची तुलना करत असताना ते तसे आहे त्याची व्याख्या करायची आहे आपल्याला. ग्रंथ लिहायचा आहे. नारदांना पण ग्रंथ लिहायचा होता. आणि मग ग्रंथ लिहित असताना खूप प्रकारचे सिद्धांत नारदांनी मांडून बघितले. त्या सिद्धांतामध्ये जसा हाही सिद्धांत आहे, अन्याश्रयानाम त्यागोन्यन्यता इति अनन्यता, म्हणजे अनन्यतेची व्याख्या केली. पण त्यांचं समाधान झालं नाही. ते म्हणले ही व्याख्या बरोबर जमत नाही. मग म्हणले काय करायला पाहिजे. मग व्याख्या करत असताना कधी उदाहरण येत नाही. साहित्यशास्त्राचा नियम आहे, व्याख्या करताना तुम्हाला व्याख्याच द्यायची आहे. पण व्याख्या करत असताना, भक्तीचं शास्त्र सांगत असताना नारद महर्षी त्या ठिकाणी म्हणतात यथा व्रज गोपिकाना, म्हणजे जशी ब्रजभूमीमधल्या गोपिकांनी भगवंताची भक्ती केली ना, ती भक्ती अनन्य भक्ती आहे. तशा प्रकारची भक्ती आपल्याला करता आली पाहिजे. गोपिकांच्या भक्तीचं मी वेगळं वर्णन करणार नाही, कारण याच्यामध्ये मॅक्झिमम श्रोत्रवंद सेलू परिसरातला आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या भागवतांचं श्रवण त्या ठिकाणी केलेलं आहे. भागवत आणि सेलू यांचा एक अन्योन्य संबंध आहे. त्यामुळे भागवतामध्ये गोपींच्या भक्तीबद्दल ज्या प्रकारचं वर्णन आलेलं आहे तशा प्रकारची भक्ती आपली भगवंताची आपल्याला करता येणं याचा अर्थ आहे ती अनन्य भक्ती आहे. मग त्या अनन्य भक्तीमध्ये बघा तुम्ही कशा प्रकारे भगवंतांनी त्यांना फल दिलेलं आहे. आणि हेही बघायला पाहिजे, तपासून बघायला पाहिजे की गोपींनी योगक्षेमाचा अर्थ कसा लावलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये व्यावहारिक पातळीवरती, कौटुंबिक पातळीवरती संकट आल्यानंतर त्यांनी भगवंताला खरंच कामाला लावलंय का बघायला पाहिजे. कुणी लावलेलं नाही. तो सुखात असावा याच्या पलीकडे त्यांची अपेक्षा नव्हती. तो आनंदात असावा याच्या पलीकडे त्यांची अपेक्षा नव्हती. तो मथुरेत राहिला काय, तो गोकुळात राहिला काय, तो वृंदावनात राहिला काय याच्याशीही त्यांना घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त त्याचं सुख पाहिजे होतं. केवळ त्याच्या सुखासाठी झटण्याचा अर्थ अनन्य भक्ती आहे. त्याच्या सुखासाठी, माझा काही विशेष तिथे नाहीये. अशा प्रकारची जी गोपींची भावना आहे ती गोपींची भावना म्हणजे अनन्य भक्ती आहे. आणि ती अनन्य भक्ती म्हणजे जिये पदवीचेनी पोषके ते माते पावती यथा सुखे. गोपींसारखी भक्ती करणारे लोक मला प्राप्त करून घेऊ शकतात. आणि त्यांची ती गोपींसारखी भक्तीची जी स्थिती आहे ना ती मला मनापासून आवडते. आपल्या मूळ ओवीमध्ये माऊलींचे हे या ठिकाणी कथन आपल्याला बघायला मिळतं आहे. आता ते आपण दोन इतर तत्वज्ञांचा पण आपण विचार केला होता की अंगिरसांनी पण मांडलेलं होतं. मला खूप आवडलंय. अकाम्यासा अशा प्रकारचं त्यांनी भक्तीचं वर्णन केलेलं आहे. अनन्य भक्तीचं अकाम्यासा, कुठल्याही प्रकारची कामना नसणारी भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती आहे, अनन्य भक्ती आहे. कुठल्याही प्रकारची कामना नाही, काहीच नाही. तू भेटावा ही पण कामना नाही म्हणतात. त्याचा विस्तार जेव्हा केलाय अंगिरसांनी त्याच्यामध्ये म्हणतात की त्या अकाम्यामध्ये भगवंता तुझी कामना पण येत नाही म्हणाल. काही नाही, आम्ही कुठली कामनाच नाही, आम्हाला फक्त तुझी भक्ती करायची आहे. अशा प्रकारची भक्ती जेव्हा भक्त करतात तेव्हा ती अनन्य भक्ती ठरते. आणि त्या अनन्य भक्तीमध्ये तुम्हाला भगवंत त्या ठिकाणी प्राप्त होतात. आता आणखी दोन गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे आहेत की ही अकाम्यासा, ही यथाव्रज गोपिकानाम, अन्याश्रयांचा त्याग करून केलेली भक्ती ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. प्रवचनकार म्हणून ती माझी पण भूमिका तुम्हाला सांगायची असलीच पाहिजे की आम्ही काय केलं म्हणजे तशा प्रकारची अनन्य भक्ती आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. मग माऊलींची भाषा आपल्या उपयोगाला येते, आपल्या मदतीला येते. काया वाचा चित्त अंग देवोनिया शरणधी. काया वाचा चित्त अंग देवोनिया शरणधी अशा प्रकारची भाषा जेव्हा दैवी हेशा गुणमयी मम माया दुरित्यया अशा प्रकारचं भगवद्गीतेतलं वचन आलं. भगवंतांनी स्वतःच्या मायेचं वर्णन केलं आणि ती माया नदी तरुण जाण्याचे उपाय भगवंतांनी सांगितले. त्या उपायावरती विस्ताराने चिंतन करताना माऊली म्हणतात काया वाचा चित्त अंग देवोनिया शरणधी. तुझी काया त्याला देऊन टाक म्हणतात भगवंता, तुझी वाचा त्याला देऊन टाक म्हणजे वाचेमध्ये कायम भगवंताचं नाव घे. काया देऊन टाक म्हणजे काय, शरीराने फक्त भगवंताची सेवा कर. मग वारी कर, काय मंदिर झाडून घे, आणखी काय करायचं कर, भगवंताला चांगले वस्त्र अलंकार दे, अजून काय करतात हे लोक. कसं असतं, काही गंमत आहे बघा. काही आता मी तुमच्यासमोर प्रवचन करतोय
परंतु मी साप्ताहिक पूजेवाला प्रवचन करणार आहे. माझ्या घरामध्ये साप्ताहिक पूजा होते, पाक्षिक पूजा होते, मासिक पूजा होते. काही लोक रोज पूजा करतात आणि ते काया देतात भगवंताला. रोज सकाळी फुलं तोडून आणतील, ती भगवंताची सेवाच आहे. नंतर मग घरामध्ये फुलं व्यवस्थित दुर्डीमध्ये ठेवतील, भगवंताला बाहेर काढतील देवघरामधनं. आपलं पाण्याचं बोट बुडून बघतील, कोमट आहे का, उन्हाळ्यामध्ये थंड आहे का, पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये थोडं कोमट लागायला लागले का, इतका विचार करून ते आपली काया देणं आहे भगवंताला. आपण श्रम करणं आहे भगवंताच्यासाठी. अशा प्रकारची काया जे भक्त देतात ते भक्त, वाचा जे देतात आणि चित्त जे देतात, ज्यांच्या चित्ताचा विषय भगवंत सोडून दुसरा नाही. उदाहरण हनुमंताशिवाय दुसरा आपल्याला देता येणार नाही. हनुमंताच्या चित्तामध्ये भगवंत स्थिर होते, त्या ठिकाणी प्रस्थापित झालेले होते, प्रतिष्ठित झालेले होते, त्यांची प्रस्थापना त्या ठिकाणी झालेली होती. हनुमंताच्या चित्तामध्ये जसे भगवंत होते तशा प्रकारे आमच्या चित्तामध्ये भगवंत आले पाहिजे. काया देणारे काय कमी शिष्य, कमी भगवंताचे भक्त आहेत का? अत्यंत महाकठीण प्रकारचे त्यांनी कष्ट घेतले आणि भगवंतापर्यंत पोहोचले. ध्रुवस्थेचं उदाहरण, प्रल्हाद त्याचं उदाहरण. सगळी काया देऊन टाकली, तप्त तेलामध्ये प्रल्हादाला टाकून दिलं आणि सांगितलं की आता त्याचं विष पण समोर आणून दिलं प्रल्हादाच्या समोर. त्याची मावशिका कोण, त्यांनीच ते विषाचं ताट त्याच्या समोर भरून आणलं. किती शरीर यातना झाले असतील. ते विष खायचं आहे, त्या तप्त तेलामध्ये जायचे. काया देऊन टाकलेली होती भगवंताला. हे काय करायचं शरीराचं तुम्ही करून घ्या, माझा आणि शरीराचा संबंध नाही, अशा प्रकारची भावना असणं आणि शरीर भगवंताच्या पायाशी लीन करणं काया झालं. वाचा झालं नावानी आणि चित्त तर आपण बघितलं हनुमंताने जसं दिलं तसं. देवोनिया शरणरी, शरण जा म्हणतात. मग तिथे कुठल्या प्रकारचं मनामध्ये किंतु परंतु ठेवू नकोस. ते आम्हाला लहानपणी एक कीर्तन ऐकलेलं आठवतं, शरणागती कशी असावी म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक अत्यंत अप्रतिम उदाहरण दिलं होतं. एक 4-5 फुटाची काठी घ्यायची म्हणाले, ती काठी अशी उभी धरायची जमिनीवरती आणि काठीचा वरचा आधार काढून टाकायचा. ते आधार काढल्यानंतर काठी जसा विचार करत नाही की उजवीकडे पडू का डावीकडे पडू, उजवीकडे दगड आहे का डावीकडे माती आहे, अजून समोर काही गादी टाकलेली का, काही नाही, जशी पडेल तशी ती पडते. ती शरणागती आहे. भगवंताला शरण जायचं आहे, दुसरा स्वतःचा विचारच नाही, स्वतःच्या शरीराचा स्वतःच्या सुखाचा कुठलाही विचार नाही. तशा प्रकारची शरणागती भगवंताला आवडते म्हणतात. म्हणून माऊलींच्या भाषेमध्ये अनन्य भक्ती प्राप्त करायची असेल तर काया वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग. निघ म्हणाले, रीग म्हणजे निघ. आता तू तुझं शरण जा त्यांना आणि तिथे कर म्हणाले. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची काही, ही पण एक भाषा आलेली आहे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची काही. द्वेष करू नये म्हणतात लोकांचा. कशाला द्वेष करायचा? सर्व भूतांच्या ठाई जे कोणी प्राणी आहे, जे कोणी चेतन सृष्टी आहे, चेतन सृष्टीमधल्या कुणाच्याही बद्दल ज्याच्या मनामध्ये द्वेष नाही, शास्त्रकारांनी न द्वेष्टी अशा प्रकारची उपमा त्याला दिलेली. न द्वेष्टी माणूस आहे असं आपण म्हणायला पाहिजे त्याला. जो सर्व भूतांच्या ठाई, काय म्हणतायत, सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची काय, कुणाच्याही ठिकाणी ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष नाही असा न द्वेष्टी असणारा तो भगवंताला आवडतो आणि त्याला ती अनन्य प्रकारची भक्ती करता येते असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग अशा प्रकारची भक्ती केली तर काय होतं, माऊलींच्या भाषेमध्ये तेथे प्रियाची परिसीमा, त्या प्रेमाची परिसीमा होऊन जाते. म्हणजे त्या ठिकाणी भगवंत ज्या प्रकारचं प्रेम करतो ना, त्या प्रेमापुढे घेतलेल्या कष्टाचं तुम्हाला काही वाटत नाही. एक सच्चिदानंद जे अवस्था असते तशा प्रकारची अवस्था तुम्हाला, आनंद स्वरूप तुम्ही होऊन जाता. कारण काय, तेथे प्रियाची परिसीमा आहे. आणि न मग पाहता कुळ जाती त्याच्या घराप्रती मी धावे असं भगवंत पण अभिवचन देतात. एकनाथ महाराजांची भाषा आहे. म्हणतात मग न पाहता कुळ जाती, मग तो कुठल्या कुळात आहे, कुठल्या यातीमध्ये आहे, त्याची पात्रता काय आहे. भक्ती सोडून दुसरं भगवंत काही बघत नाही. त्याचे कितीतरी उदाहरणं आमच्या समोर आहे. भक्ती सोडून भगवंताला काहीच लागत नाही. त्याच्यावर प्रेम करणारा, फक्त त्याला माणूस प्रेम करणारा पाहिजे आहे. मग त्याच्या कुळजाती वर्णाचा प्रश्न येत नाही. म्हणून एकनाथांची जी भाषा आहे या ठिकाणी, मग न पाहती कुळजाती त्याच्या घराप्रती मी धावे, अशा प्रकारचं भगवंताचं अभिवचन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. आपण हे सगळं बघितलं आणि हे बघितल्यानंतर आणखी एक आपल्याला भक्ती संबंधीचा विचार करण्याची गरज आहे आणि तो विचार साक्षात भगवंताकडून आपण समजून घेतला पाहिजे. भागवताच्या 11 स्कंदामध्ये उद्धवाला उपदेश करताना भगवंतांनी भक्तीचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. जे नारदांनी सांगितलंय, जे अंगिरसांनी सांगितलंय, जे शांडिल्यांनी सांगितलंय, जे आमच्या तुकोबा ज्ञानोबांनी सांगितलं, जे चोखामळ्यांनी सांगितलेलं आहे, तेच वेगळ्या भाषेमध्ये पुन्हा भगवंत उद्धवाला भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये सांगतायत. उद्धवाचा प्रश्न आहे की भगवंता, अनन्य भक्ती म्हणजे काय आहे, मला ती अनन्य भक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. तुझे एवढं प्रेम करतो ना गोपींच्या वरती, तुझ्या बोलण्यामध्ये सारखं गोपींचा उल्लेख येतो, तू गोपींचा अहोरात्र जो विचार करतोस ना भगवंता, त्या यादीमध्ये माझं नाव एनलिस्ट करण्यासाठी
माझं नाव त्याच्यामध्ये आणण्यासाठी भगवंता मला सांग भक्ती कशा प्रकारची आणि कशी अनन्य भक्ती मी केली पाहिजे. आणि मग उद्धव भगवंताचे सखे त्या ठिकाणी उद्धवाबद्दल अत्यंतिक प्रेम भगवंताला, तो पण सिद्ध भक्त भगवंताचा, अनन्य भक्त भगवंताचा, उद्धवाला मार्गदर्शन करताना श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणतात की माझी अनन्य भक्ती जर तुम्हाला करायची असेल आणि अनन्य भक्तीमधून जर तुम्हाला मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करा म्हणाले, माझ्या कथेवरती विश्वास ठेवा. पहिली गोष्ट सांगितली. हे मी तुम्हाला भागवतामधलं सांगतोय, 11व्या स्कंदामधलं. मी संस्कृत श्लोक जास्त सांगत नाही, 2 कारणांनी सांगत नाही. एक तर वेळ जाऊ शकेल आणि दुसरं खरं सांगायचं तर माझे उच्चार पण तेवढे नीट असणार नाही, कारण मी त्या भाषेचा अभ्यास केलेला नाहीये. परंतु त्याचा मतितार्थ तुम्हाला सांगतो आहे की माझ्या कथेवर विश्वास ठेवा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. माझ्या गुणांचं, लीलाचं आणि चरित्राचं चिंतन करा म्हणून सांगितलं. माझं गुण, लीला आणि चरित्र, मग ते षड्गुणेश्वरी संपन्न आहे, त्याच्या चरित्रामधल्या कथा आहेत, या सगळ्यांचं चिंतन करा. तुम्हाला ते अनन्य भक्तीच्या रस्त्यावरती एक पाऊल पुढे घेऊन जाईल. माझ्या कथेचं चिंतन करा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. विश्वास ठेवणं पण अवघड आहे, असं कुठं होतं का, अशी आमची भाषा असते. तो संभ्रम गेला आणि असं होतच, भगवंत आहे, सगळंच होतं, भगवंत म्हणतो ते सगळं होतं, असा त्याच्या कथेवरती विश्वास ठेवता आला की तुम्ही अनन्य भक्तीच्याकडे एक पाऊल पुढे जाता. त्याच्या गुणाचं, त्याच्या लीलांचं, त्याच्या नामाचं सतत चिंतन केलं की ते आणखी तिथपर्यंत जातात. त्याची पूजा केलेली पण त्याला आवडते. त्याची जर पूजा आम्ही केली, आता तो विषय येऊन गेला साप्ताहिक आणि पाक्षिक पूजेचा माझ्या, परंतु त्याची पूजा करणं त्याला मनातून आवडतं. तुम्हाला सांगतो, असं सांगतात की आमचे प्रल्हाद महाराज रामदासी माझे सद्गुरूंचे अत्यंत जवळचे संत ते, आणि त्यांचा माझा खूप वेगळ्या पद्धतीचा एक ऋणानुबंध आहे. घराचाही ऋणानुबंध आहे, माझा व्यक्तिशः पण त्या महात्म्याशी ऋणानुबंध आहे. असं सांगतात की ते आणि गोंदावलेकर महाराज जेव्हा रामाची पूजा करायची, श्रीरामांची, रामाच्या डोळ्यातनं अश्रू आलेले लोकांनी बघितलेले आहेत. आता हे काय आहे बघा. मग त्याची पूजा का करायला सांगतात, ते तो तिथे प्रत्यक्ष आहे म्हणून सांगतात. त्या मूर्तीमध्ये तो आहे. पूजा करणाऱ्याचा अनन्य भाव असला ना की त्याच्या डोळ्यातून अश्रू पण येतील आणि त्याच्या चेहऱ्यावरती हसू पण येईल. तशा प्रकारचे अश्रू आणि तशा प्रकारचा हसू येण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे, मनोभावे, असं भगवंत स्वतः त्या ठिकाणी सांगतात. प्रेमपूर्वक सेवा करा म्हणतात आणि शरणागती. सेवा अत्यंत महत्वाची आहे. सेवेमध्ये आर्थिक सेवा गौण आहे, शारीरिक मानसिक ही सेवा अत्यंत श्रेष्ठ प्रकारची सेवा आहे. पंक्तीमध्ये पत्राळी उचलणे, पंक्तीचा खर्च करणे आणि पत्राळी उचलणे, असं जर आपण बघितलं तर पत्राळी उचलण्याच्या सेवेचं फल त्याच्या पासंगालाही पुरणार नाहीये, जे तुम्ही पैसे देऊन पंगत दिल्याचं फल आहे. हा आपण भेद लक्षात घेतला पाहिजे. दोन्ही प्रकारला फल मिळतं, परंतु पंक्तीचा खर्च केल्याने जेवढं फळ मिळतं त्याच्या हजारो पटीने फळ पंक्तीच्या त्या पत्राळी काढल्याने मिळतं. याचा अर्थ काय आहे, काही सेवा भगवंताला आवडते आहे ती आपण केली पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे, आपला जीव श्रमवला पाहिजे त्याच्यामध्ये, तेव्हा भगवंताला आपल्याबद्दल आप्त भाव त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचा आणि अप्रतिम भगवंतांनी या 11 स्कंदामध्ये सांगितलेलं आहे की अरे मला जे प्रिय आहेत, माझी जे पूजा करतात, माझ्या आवडीचे जे संत महात्मे आहेत ना, त्यांची पूजा करा, म्हणजे मग तुम्हाला अनन्य भक्ती प्राप्त होईल. म्हणजे आमच्यासाठी संदेश काय आला, आमच्या सद्गुरूंची आम्ही पूजा केली पाहिजे, आमच्या आजूबाजूला असणाऱ्या महात्म्यांची आम्ही सेवा केली पाहिजे, आमच्या आजूबाजूला असणाऱ्या भगवंत स्वरूप व्यक्तींची आम्ही सेवा केली पाहिजे. भगवंताला जी आवडतात, साधी गोष्ट आहे ना, पंक्तीमध्ये बसल्यानंतर, घरामध्ये आल्यानंतर आपण बघतो ना, सरळ सरळ बघतो. काय बघतो आपण, की जावई जर आलेला असेल आणि आपलं जर कोणी कौतुक करत असेल तर आपल्याला वाटतं की अरे माझं नको, माझ्या जावयाचं कौतुक करा, माझ्या लेकीचं कौतुक करा, माझ्या लेकाचं कौतुक करा, कारण मला ते जास्त प्रिय आहे. असं भगवंताला जास्त प्रिय कोण आहे, भगवंताला भक्त जास्त प्रिय आहे. म्हणून त्या भक्तांची सेवा करा, त्यांची पूजा करा, त्यांचा आदरातिथ्य करा. अशा प्रकारची भूमिका 11 स्कंदामध्ये भगवंत मांडतात. आणि केव्हा मांडतायत, हे अनन्य भक्ती प्राप्त करण्याच्या मार्गाचं मार्गदर्शन करताना उद्धवाला सांगतायत की उद्धवा, नाम घे, चिंतन कर, शारीरिक श्रम कर, कथेवरती विश्वास ठेव, चरित्रावरती विश्वास ठेव, गुणलीलांचं वर्णन कर, नामस्मरण कर, माझी पूजा कर, मला शरणागत हो आणि मला जे आवडतात त्यांची पूजा कर, म्हणजे तुला तशा प्रकारची अनन्य भक्ती तुला प्राप्त होईल. ही भक्ती म्हणजे तुझी चरण सेवा, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. अशा प्रकारची तुकोबांची परत त्याला जोडणी आहे त्या सगळ्या कथनाला भगवंताच्या, की तुझी चरण सेवा करायची आहे, हरिनाम कीर्तन करायचं आहे आणि संतांचे पूजन करायचं आहे. हे जर केलं तर अनन्य भक्तीच्या मार्गावरती तुम्ही थोडं पुढे जाऊ शकता. अर्थात पुन्हा भक्त होण्यासाठी आणि वैकुंठाहून श्रेष्ठ अशा सगुण रूपाशी तादात्म्य पावण्यासाठी तशा प्रकारची भक्ती तुमच्याकडे असावी, असा हेतू या ठिकाणी माऊलींचा आहे. आता थोडक्यामध्ये बघू, एक 10 मिनिटांचा वेळ आपल्याकडे आहे. अशी भक्ती कुणी केली, त्याला कशा प्रकारचं फल मिळालेलं आहे, अशा प्रकारचा एक विचार आपण बघूयात. शबरीची आपल्याला कथा माहिती आहे.
काय असतं, अनेक प्रकारची प्रवचनं होतात, कीर्तनं होतात, महाराज लोक कथा सांगतात. त्यातल्या काही कथा अशा असतात ना की ज्या वारंवार सांगितल्या जातात. याचा अर्थ त्या महाराजांना त्या प्रवचन, मी नाहीये महाराज, पण त्या महाराजांना प्रवचनकारांना या कथा दुसऱ्या येत नाहीत असं नाहीये. अहो काही कथा अशा आहेत ना त्यांचं हजारदा चिंतन केलं ना तरी कमी वाटेल, अशी आमच्या शबरीची कथा आहे. काय झालं, त्या सगळ्या दंडकारण्यामध्ये अन्य अन्य प्रकारचे ऋषी त्या ठिकाणी साधना करत होते. योगी होते, सिद्ध होते, ज्ञानी होते, तपोज्ञ होते, हजार हजार वर्षांचे पण ऋषी त्या ठिकाणी होते. आणि श्रीरामांचा प्रवास तिथून चाललेला होता लंकेला जात असताना, रामेश्वरकडे जात असताना. त्या प्रवासामध्ये राम कुणाच्या घरी गेलेले आहेत आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. ती शबरी दररोज आपलं अंगण झाडून ठेवायची, दररोज त्या अंगणामध्ये सडासारवण करायची, सडासारवण केल्यानंतर फुलांची आरास करायची. तिला रोजच वाटायचं की भगवंत येऊन जाणार आहेत. कालच्या प्रवचनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचं वर्णन झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं चिंतन त्या शबरीच्या मनामध्ये असं अत्यंतिक चिंतन असल्यामुळे त्याला आणखी एक जोड आहे, ती कथा वेगळी आहे. तिच्या गुरूंचा तिला आशीर्वाद होता, श्री गुरूंचा, की तुला राम येऊन भेटतील. त्या गुरूंचं म्हणणं खरं करण्यासाठी पण रामाला तिथे जायचं होतं. पण खरं सांगायचं ना तर राम शबरीच्या प्रेमापोटीच तिथे गेलेले आहे. रामाच्या शबरी त्यांना कळाल्यापासून रामांना त्या बोराची हौसच होती. ते बोरं त्यांना खायचेच होते. तिने उष्टे केलेले आणि तिने चव चाखून गोड गोड बोरं जे रामाला बाजूला ठेवले होते ना, जितकं त्यांना गोपी आणि गोपांनी दिलेल्या ताकाचं आणि लोण्याचं अप्रूप होतं तितकंच किंवा त्याहून काकणभर सरस अप्रूप त्यांना त्या शबरीच्या बोरांचं होतं. म्हणून शबरीकडे ते गेले. शबरी विद्वान नव्हती, शबरीने शास्त्राचा अभ्यास केला नव्हता, उपनिषदाच्या चर्चेमध्ये शबरी नव्हती, तिने कुठली अकाम्य अशा प्रकारची काही व्याख्या शबरीने केलेली नव्हती. शबरीला फळ मिळालं तिच्या अनन्य भक्तीचं. हे आमच्या समोरचं आहे. आमच्या नामदेव महाराजांचं वय काय होतं बघा. मंदिरात गेले, नैवेद्य घेऊन आणि आग्रह केला भगवंताला तुला जेवावं लागेल म्हणून. आम्ही तर रोज नैवेद्य दाखवतो. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. तुकारामांची अप्रतिम भाषा आहे बघा, कुणाला सोडत नाही. का देवाला जे देता चाळवा चाळवी म्हणाले तुमची. तुम्ही देवापुढे नैवेद्य ठेवता, स्वतःच्या आवडीचेच पदार्थ करता, स्वतःला जेवढं खाता येतो तेवढाच नैवेद्य ठेवता, स्वतःला जे आवडतं त्या नैवेद्यामध्ये तीच वाढ करता आणि मग स्वतःच्या उद्देशाने ताट भरून भगवंतासमोर ठेवल्यानंतर भगवंत त्या नैवेद्याकडे चुकूनही बघत नाही, पण नामदेवांच्या नैवेद्याकडे बघतो. नामदेवांनी जेव्हा आग्रह केला नाही तुम्हाला भगवंत घ्यावंच लागेल असं नामदेवांनी म्हणल्याबरोबर भगवंतानी तो आग्रह त्याचा मान्य केला आणि त्या ठिकाणी भगवंतानी ते नैवेद्य प्राशन केलं. अनन्य भक्तीचं उदाहरण आहे. चोखामेळ्याचं काय कमी निष्ठा होती का भगवंताच्या बद्दल. त्या निष्ठेचं फळ चोखामेळ्याला काय दिलं बघा. जेव्हा चोखामेळ्याचा अंत झाला तेव्हा त्याच्या अस्थी घेऊन नामदेव महाराज पंढरपूरला आले आणि आमचे भगवंत त्या स्वतःच्या त्या विटेवरून उतरले, सोळखांबीतनं पुढे आले, लाकडी सभामंडपातनं पुढे आले, नामदेव पायरी उतरले, आपला पितांबर पुढे केला आणि मग त्या ठिकाणी पितांबरामध्ये त्या चोखामेळ्याच्या अस्थी घेतल्या आणि त्या आपल्या हृदयाशी लावल्या. नामा म्हणे अस्थी आणिल्या पारखुनी घेत असे चक्रपाणी पितांबरी. आपल्या अस्थी भगवंताच्या पितांबरात जायच्या असतील ना, अनन्य भक्ती करावी लागणार आहे आपल्याला. तशा प्रकारचा विचार. आणि तेही का होतं, चोखामेळ्यांचाच एक अभंग आहे. विठ्ठल म्हणा वेळोवेळी टाळी, काय विठ्ठल म्हणा वेळोवेळी, चोखोबांचा अभंग आहे की ती टाळी वाजवा आणि विठ्ठल वेळोवेळी म्हणा, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची अनन्य भक्ती सापडते. त्यामुळे शबरी असेल, नामदेव असतील, चोखामेळा असेल, यांच्या निष्ठा ज्या आहेत ना त्या महत्वाच्या आहेत. व्याध्याचं काय ते आचरण पण त्यांनी बघितलं नव्हतं भगवंताने, किंवा ध्रुवाचं वय बघितलेलं नव्हतं, कुब्जेचं सौंदर्य पण बघितलेलं नव्हतं, अग्रसेनाचं क्रौशौर्य पण बघितलेलं नव्हतं. ह्या सगळ्या भगवत भक्तांना ज्यांनी ज्यांनी अनन्य भक्ती केली, तुझ्या वाचून मला कुणी नाही असा जो जो म्हणाला ना, त्या त्या प्रत्येकाला भगवंतानी त्याच्या संकटातून पण सांभाळलं आणि त्याला आपल्या जवळ पण सानिध्य दिलं, त्याला आपल्या जवळ बसून ठेवलं. अशा प्रकारची महती अनन्य भक्ताची असल्यामुळे माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे 10व्या अध्यायाच्या माध्यमातून, जिये पदवीचे नि पोषके ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विषेके आवडी करुणी. भगवंताचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. भक्तीचा गौरव आणि महत्व आपण या सगळ्या ओवीच्या माध्यमातून बघितलेलं आहे. संतांची साक्ष आपण तपासून बघितलेली आहे. संतांची साक्ष महत्वाची आहे कारण की ती अनुभव सिद्ध असते. याची आवत संत भक्तीलाच परमहित म्हणतात. आपण त्यांच्या भूमिकेचा स्वीकार केला पाहिजे. काय आहे, योगी या दुर्लभ तोम्या देखील सजनी, माऊलींची भाषा आहे. ती योगी आहे. ते म्हणतात की ते तिकडे गेल्यानंतर ना ते दुर्लभ आहे म्हणतात योग्या, पण इथे मला डोळ्यांनी बघायला लागलेलं आहे. साजनी, या डोळ्यांनी मला भगवंत बघायला मिळायला लागलेला आहे. हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे संतांनी साक्ष दिलेली आहे, भगवंतांनी अभिवचन दिलेलं आहे, पूर्वसुरींचा अनुभव आहे.
अनन्य भक्ताच्या आयुष्यामधले आनंदाचे क्षण आणि चरित्र आम्ही नेहमी चिंतन करतो आहोत. मग ते भागवताच्या माध्यमातून असेल, रामायणाच्या माध्यमातून असेल, अन्य धार्मिक पुराण कथांच्या माध्यमातून असेल, आम्ही हे सगळीकडे तेच ऐकतो की भक्तासाठी भगवंत कसा धावलेला आहे आणि मग त्या भक्तांनी केलेली भक्ती अनन्य भक्ती आहे. त्या अनन्य भक्तीच्या मार्गावरती आपल्याला जाण्याच्या दृष्टीने हे सगळे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अप्रतिम ग्रंथ आहे, त्याचं आपण खूप चांगलं चिंतन करायला पाहिजे आहे. काय असतं माहिती आहे का, या ग्रंथाचं वैशिष्ट्य सांगतो आणि मग आपण थांबूयात. घरामध्ये एखादा वयस्कर माणूस असतो 40-50 मधला आणि तो माणूस दुसऱ्या गावाला नोकरी करतो आणि घरामध्ये 7-8 जणांचं कुटुंब असतं. लहान मुलं असतात, समवयस्क असतात, ज्येष्ठ असतात, वृद्ध असतात आणि मग तो 3-4 महिन्यांनी आल्यानंतर प्रत्येकालाच तिच्याशी बोलायचं असतं. ह्या प्रत्येकाला बोलण्यासाठी मग तो काय करतो, घरामध्ये आल्यानंतर सगळ्यांना एकत्र बोलवतो आणि सगळ्यांचं क्षेमकुशल विचारतो, आपलं क्षेमकुशल सांगतो आणि एक सामान्य चर्चा त्यांच्याबरोबर करतो की त्यांना आलंय, आपली दखल घेतली, छान बोललो, आनंद वाटला, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करतो. आणि मग चहा पाणी झालं, जेवण झालं की मग एकेकाला बोलवतो. मग लहान मुलांना बोलवतो, अभ्यासाचे विचारतो, समवयस्कांना विचारतो, व्यवहाराचं विचारतो, ज्येष्ठांना बोलवतो, त्यांच्या अपेक्षांचं विचारतो, वृद्धांना बोलवतो, त्यांच्या आरोग्याचं विचारतो. ही त्या कर्त्या पुरुषाची भूमिका असते कुटुंबामध्ये संवाद साधताना. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही कर्त्या पुरुषासारखीच भूमिका वठून केलेली आहे. सुरुवातीला सामान्य संवाद आहे, सगळ्यांच्यासाठी बोललेत आणि मग नंतर मुमुक्षुला घेऊन बोललेत, ज्ञानाला घेऊन बोललेत, संन्यासाला घेऊन बोललेत, साधकाला घेऊन बोललेत, सिद्धाला घेऊन बोललेत, अनन्य भक्ताला घेऊन बोललेत. प्रत्येकासाठी एक व्यक्तिगत संवाद त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी साधलेला आहे. इतका एक समग्र ग्रंथ आपल्यासाठी ज्ञानेश्वरांनी निर्माण केला, आपल्यापर्यंत पोहोचवला आणि म्हणून आपली पायवाट त्यांनी घालून दिली आणि आपली वाट सोपी करून दिलेली आहे. आता प्रश्न आमचा आहे, त्या वाटेवरून जात असताना, आम्हाला तिथपर्यंत जात असताना जे सद्गुरू आम्हाला लाभलेले आहेत, प्रत्येकाला सद्गुरू आहे, त्या सद्गुरूंच्या साह्याने त्यांची सेवा करून, कारण भगवंताला त्यांची सेवा केलेली आवडते, त्यांची सेवा करून काया वाचा चित्त अंग देवोनिया शरणरीग अशा प्रकारची शरणागती आपण जर स्वीकारली तर आपल्याला भगवंत प्राप्त होतील. मी या ठिकाणी केशवराज बाबासाहेबांना, ज्ञानेश्वर माऊलींना, तुकोबारायांना आणि साक्षात भगवंताला मनापासून प्रार्थना करतो की आम्ही जे तुझं चिंतन करतोय, आम्ही चांगल्या वाटेवरती आहोत. चांगल्या वाटे इथे येणं सोपं नाहीये, हे फार अवघड गोष्ट आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, ते तर विवेकू आणि परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. आम्हाला परमात्मा वश आहे. कशामुळे? आम्ही भरतखंडात आहोत, नरदेह मिळालेला आहे, विवेकू आहोत. विवेकू कशावरनं आहोत? या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मी पण बोलतो आहे, तुम्ही पण ऐकता आहात. बोलण्याचं काम आज माझ्याकडे आहे, ऐकण्याचं काम आज तुमच्याकडे आहे, पण आपण एकाच पातळीवरती आहोत. आपण विवेकू आहोत, आपण परमार्थी आहोत. हे तर काय म्हणजे परमभाग्याची संपत्ती आहे. अशी परमभाग्याची संपत्ती आपल्याला मुळात भगवंताने देऊन टाकलेली आहे आणि त्या परमभाग्याला प्रत्यक्षामध्ये अनुभवण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि ते परमभाग्य अनुभवण्याच्या पातळीवरती काय अनुभव येतात ते अनुभव आम्हाला संतांनी सांगितलेले आहेत. आता काय राहिले, सगळा पेपर फुटलेला आहे. 100 पैकी 100 मार्क घ्यावेत अशा प्रकारचा पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये आपल्याला 100 मार्क पडावेत अशी केशवराज बाबासाहेबांच्या चरणी मी मनोमन प्रार्थना करतो. माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. माझे सद्गुरू गोपाळ महाराज जालनापूरकरांच्या चरणी प्रार्थना करतो. हे जे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रावरनं हे लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्ट व्हायला लागलेलं आहे, केशवराज बाबासाहेबांचं मंदिर, माझ्या वडिलांना ते अत्यंत प्रिय अशा प्रकारचं मंदिर होतं. मला असं वाटतं या निमित्ताने आयोजकांनी मला माझ्या वडिलांची, सद्गुरूंची, केशवराज बाबासाहेबांची आणि ज्ञानेश्वरादी संतांची सेवा करण्याची संधी दिली. त्या सेवेबद्दल मी आपला अजन्म ऋणी राहील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. पसायदान मीच म्हणायचंय का? पिंपळगावकरची मला मेसेज टेक्स्ट करा. पसायदानासंबंधी सांगा, मी म्हणायचंय का? किंवा घेऊयात पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव.
चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रवे ते अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊली जय.